तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून। पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर। या प्रोजेक्टमध्ये 1, 2 आणि 3 BHK स्कायटेक होम्स तसंच 10,000 स्क्वेअर फीट पोडियम एमिनिटीज आहेत। हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे। गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत। आजच व्हिजिट करा। अंबरनाथच्या पालेगाव भागात शेतकऱ्यांनी MIDCच्या भूसंपादनाला विरोध केला असून पालेगाव, फणशीपाडा आणि काकोळे गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत। मनसेनं शेतकऱ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। सरकारने 1972 साली अंबरनाथमध्ये MIDCसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या। 2007 साली पालेगाव, काकोळे आणि फणशीपाडा भागातल्या जमिनीही ताब्यात घेण्यात आल्या होत्या। काही शेतकऱ्यांनी या जमिनीचा मोबदला घेतला, मात्र अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केलाय। आमच्या सुपीक आणि कसदार जमिनी MIDCने घेतल्यावर आम्ही खायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय। MIDCने बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या विरोधात आता शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। तर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनीही यावेळी उपस्थित राहून मनसेच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आमची 1972 जमीन गेली, त्यावेळेला आम्हाला सांगितलं का तुमची मुलांना कामाला लावू। आम्हाला काही कामाला कोणी लावलं? माझं 55 वर्ष झाले ना, आजपर्यंत आम्हाला कामाला पण लावले नाही। वरून दुसरी जमीन 1972ला जमीन, आता 2006ला जमीन घेतली। मग आम्हाला 1 गुंठा पण जमीन राहिली नाही। मग आम्ही 50 माणसं कुठं, आम्ही एवढी माणसं काय करणार? कुठं कोणाला नोकरी नाही, कोणाला चाकरी नाही। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात आणि विचारात न घेता MIDC प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना, प्रांत असतील, तहसीलदार असतील, माननीय जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांना त्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरून हे भूसंपादन केलेलं आहे। त्याला 2006 पासून या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना त्या विरोधाला न जुमानता हे बळजबरीने आत्ता इथे एक कारखाना, रासायनिक कारखाना आणण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्या भूसंपादन रद्द व्हावं आणि ते कारखाना इथे येऊ नये यासाठी हे शेतकऱ्यांचं उपोषण आहे। फणशीपाडा या काकोले या गावातले पाले या गावातले लोक ज्यांच्या जमिनी MIDCमध्ये एक्वायर झालेल्या आहेत, त्यांना त्यांचा न्याय मिळत नाही। याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांना कुठेही कसलीही गरज लागली तरी राजसाहेबांच्या वतीने मी शब्द देतो, तिथे आम्ही ठामपणे उभे राहू। जुनं घर द्या, नवीन घर घ्या, तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बदलापूरच्या प्राईम लोकेशनवर, म्हणजे आपल्या कात्रपमध्ये। तर आत्ताच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 91 12 21 55 77।